सतत होणाऱ्या नापिकीला कंटाळून आता शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करणे सुरू केली आहे। सतत होणारी नापिकी आणि सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच ऊसाची लागवड केली। इतर पिकांपेक्षा ऊसाला उत्पादन खर्च कमी येतो। सोयाबीन आणि कापसाला साधा उत्पादनाचा खर्चही निघत नाही। त्यामुळे त्रस्त झालेल्या दिग्रस तालुक्यातील काठोळा येथील शेतकऱ्यांनी आता ऊसाची लागवड करायला सुरुवात केली आहे। नामदेव वंजारे, काठोडा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ। काय लागवड केली तुम्ही? ऊसाची ही कशा पद्धतीने लागवड केली? हे 4 फुटाच्या सऱ्या मारल्या आणि त्याच्यामध्ये असे बेणं तोडून असे लागवड चालू आहे टक्कर म्हणून 4 इंचावर नसल्यामुळं नापिकी, अतिवृष्टी येणं, शेतातनी पाणी संगळणं, पहिल्यांदा सोयाबीन घ्यायचं, चणा घ्यायचा, गहू पिकायचं, पण ते बरोबर पिकाचं नाही आहे। त्याच्यामुळं आपण या ऊसाकडे वळलो पहा। लवकर 4 इंचाच्या समजा 4 फुटाच्या सऱ्या मारल्या आता 4 फुटाच्या सऱ्या मारून त्यातनी समजा ट्रॅक्टरनं सऱ्या मारल्यात आणि त्याच्यामध्ये समजा दांडामध्ये मजुरानं समजा एक बेणं टाकून समजा 4-4 इंचावर लावणं चालू आहे टक्कर। योजनेमध्ये स्प्रिंकलर लावून आहे मागं, त्याच्या मागं पुढं लावायचं आणि मागं त्याच्या मागं पाणी लावायचं। पाण्याच्या हिशोबानं समजा 1 दिवस 2 दिवस आड करून समजा बेणं तोडायचं समजा, नंतर मग आपण त्यातनी लागवण करायची। ते सोयाबीन याच्यासाठी पिकत नव्हतं की जास्त पाणी आलं की शेतात आपल्या रोडचं पाणी वरात शेतात धसायचं, त्याच्यानं अर्धच रान कमी यायचं आपल्याला आणि अर्ध्या रानातच माल व्हायचा। त्याच्यामुळं मग आम्ही निर्णय घेऊन टाकला की बा हे सोयाबीनचं पीक घ्यायचं नाही, बा चण्याचं घ्यायचं नाही। ऊस लावून दिला की बा ऊसाचं पीक पाणी किती असलं तरी काही हरकत नाही बा, यासाठी निर्णय घेतला आम्ही ऊसाचा। काय नाव तुमचं? पुरुषोत्तम वंजारे।